तर आज आपण लग्नामध्ये मिळते अगदी तशी बटाट्याची भाजी तयार करणार आहोत। तर त्यासाठी कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि त्यामध्ये मी इथे 2 चमचे तेल ॲड करते। तेलामध्ये मी इथे मोहरी टाकलेली आहे। मोहरी तडतडायला लागली आहे तर त्यामध्ये मी इथे 10-15 कढीपत्त्याची पाने टाकते। कढीपत्ता व्यवस्थित तडतडला की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले। एक बारीक कांदा मी कट करून घेतलेला होता। आता कांदा मस्त आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे। कांदा परतल्यानंतर मी इथे लसूण आणि थोडंसं खोबरं आणि थोडीशी यामध्ये मी कोथिंबीर घेतलेली आहे। ते मी बारीक मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता हे देखील आपल्याला मस्त यामध्ये परतून घ्यायचं आहे। गॅस मंद ठेवलाय। यामध्ये आता आपण मसाले ॲड करूयात। तर त्यामध्ये मी इथे सर्वात अगोदर घेतलेली आहे हळदी पावडर, लाल तिखट घेतलंय 1 चमचा, धना पावडर घेतली आहे अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ। आता हे सर्व आपल्याला इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इकडे मी बटाटा उकडून घेतलेला आहे। आता तो बटाटा आपल्याला असा हाताच्या साहाय्याने थोडासा यामध्ये बारीक करून टाकायचा आहे। तुम्ही यामध्ये डायरेक्ट बटाट्याच्या फोडी घेतल्या तरी चालेल, परंतु मी इथे थोडासा असा हातावरती मिक्स करून घेऊयात। बटाटा व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर आता मी यामध्ये टाकते पाणी। आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची आहे। इकडे आपल्या बटाट्याच्या भाजीला हळूहळू उकळी यायला सुरुवात झालेली आहे। तर आता आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे। तर त्यासाठी मी इथे मिक्सरमध्ये शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतलेला होता। आता तो आपण यामध्ये आपल्याला जेवढा हवा आहे तेवढाच टाकणाराचा आहे। आणि त्यानंतर मी यामध्ये टाकते किचन किंगचा हा मसाला, जो की यामध्ये सिक्रेट आहे आणि याने आपल्या भाजीला मस्त अशी टेस्ट येते। तर मसाला देखील मिक्स करून झालेला आहे आणि आता आपली भाजी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे। गॅस बंद केलाय। इकडे गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे, तडक्याचा पॅन, आणि त्यामध्ये मी इथे 1-1.5 चमचा तेल घालते, जे की आपल्याला वरतून आता यावरती फोडणी द्यायची आहे। तर त्यामध्ये मी थोडेसे जिरे टाकते। जिरे व्यवस्थित फुललेले आहे तर गॅस मी बंद केलाय आणि त्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट आणि आता ही फोडणी मी आपल्या भाजीला देऊन घेते। यावरती थोडीशी बारीक कट केलेली ही कोथिंबीर टाकलेली आहे। कोथिंबीर तुम्ही फोडणीमध्ये देखील टाकू शकता। तर अशा पद्धतीने मस्त अशी आपली ही बटाट्याची शाकभाजी तयार झालेली आहे। तर ही बटाट्याची भाजी आपण मस्त अशी पुरीसोबत एन्जॉय करू शकतो। तर तुम्ही देखील अशी लग्नातली ही बटाट्याची भाजी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा। चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।